एक गाडी 2 तासात 50 किलोमीटर चालत असेल तर त्याची गती किलोमीटर प्रति तासामध्ये किती असेल? तर आता तुम्हाला कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे, कारण की 2 तास दिलेले आहे आणि 50 किलोमीटर दिलेलं आहे आणि तुम्हाला किलोमीटर प्रति तास म्हटलेलं आहे, म्हणजे प्रत्येक तासाला किती असं विचारलेलं आहे. तर 2 तासात 50 किलोमीटर, तर एका तासाला किती होईल? तर तेच काढायचं आहे. 50/2 येथील 25. ज्यांना माहिती आहे ते डायरेक्टच उत्तर मारू शकतात. 25 किलोमीटर प्रति तास, ऑप्शन क्रमांक ड हे तुमचं उत्तर असेल. 50 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने चालणारी एक ट्रेन 300 किलोमीटर किती तासात प्रवास करणार? तिचा स्पीड दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलेलं अंतर दिलेलं आहे. वेळ बरोबर असतं अंतर भागीला वेग. अंतर भागीला वेग. अंतर तुम्हाला किलोमीटरमध्ये दिलेलं आहे 300 किलोमीटर. स्पीड वेग दिलेला आहे, स्पीड दिलेला आहे 50 किलोमीटर प्रति तास भागीला 50 किलोमीटर प्रति तास. तर या दोन्ही इथे किलोमीटरमध्ये आहे, इथे किलोमीटर प्रति तासात आहे आणि ऑप्शन तुम्हाला तासातच विचारलं आहे. हा किलोमीटर किलोमीटर जाईल, फक्त तास उरेल. इथे एक हे 0 0 कटला, 5 × 30 म्हणजे 6 तास उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक अ हे त्याचं उत्तर असेल. 4 सेंटीमीटर बाजूच्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर 4 सेंटीमीटर बाजूच्या चौरसाचे क्षेत्रफळ याचं सूत्र असतं बाजूचा वर्ग. म्हणजे जर यांची बाजू ए ए असली असती तर यांचे वर्ग आला असता एचा वर्ग, क्षेत्रफळ आलं असतं एचा वर्ग. तर इथे बाजू दिलेली आहे 4, तर एची किंमत आहे 4, 4चा वर्ग करायचा आहे, म्हणजे 4 × 4 बरोबर येतील 16. तर ऑप्शन क्रमांक ए 16 सेंटीमीटर वर्ग असं उत्तर येईल. 4/6 म्हणजे किती टक्के असं विचारलेलं आहे. तर 4/6 म्हणजे किती टक्के? आता किती टक्के विचारलंय ना की टक्के दिलेले आहेत. तर 4/6 म्हणजे किती टक्के विचारल्यानंतर गुणीला 100 करायचं आहे. जर हा सिम्बॉल असेल तर भागीला 100 करायचा आहे. तर इथे टक्के विचारल्यानंतर याला भाग देऊन घ्या. 2 बेदोनी 4 बेत्रिक 6 म्हणजे 2/3 गुणीला 100. तर या दोघांचा गुणाकार करा. इथे येतील 200 छेदात 3, 200/3 म्हणजे किती? तर 1718. इथे खाली उरले 2, 1718 पॉईंट दिला आणि इथे 66 एकाच ठिकाणी उत्तर आहे, बाकीचं एक 64 46 आहे. डायरेक्ट उत्तर मारू शकता. परत 6 6 येत राहील कारण की 2 2 उरत राहतील. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. 9 × 5/3 बरोबर वाय. तर वाय बरोबर किती? तर ह्या टाईपच्या गणितामध्ये गुणाकार जर पहिला आला तर बोडमास रूल वापरून गुणाकार तर गुणाकार, भागाकार तर भागाकार. तर इथे सगळ्यात पहिले गुणाकार आलेला आहे. 9×5 = 45, 45 लिहिलं भागीला 3. तर 45/3 म्हणजे 45/3. 3 ने भाग द्या, 3 × 1 = 3, खाली उरला 1, 3×5 = 15 म्हणजेच 15×3 = 45 किंवा 3×5 याने याला भाग दिल्यावर 15 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक ड हे तुमचं उत्तर असेल. एका पेटीत 3 डझन चिकू आहेत, तर 12 पेटीत किती चिकू असणार आहे? आणि खाली फिगर दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला याच्यात उत्तर डझनात येणार नाही. आणि 1 डझन म्हणजेच 12 होतात, तर 3 डझन म्हणजे किती येतील? तर 12 × 3 म्हणजे 36 चिकू येतील एका पेटीत. जर एका पेटीत 36 चिकू तर 12 पेटीत किती असं विचारलेलं आहे. तर तुम्ही इथे तिरकस गुणाकार करून 12 × 36 करू शकता. 36 × 12. तर 12×72 हातचे आले 7, 12×3 = 36, 36 + 7 43 होतात. म्हणजेच इथे 432 उत्तर येईल तुमचं. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. 80/0 बरोबर किती? तर जर कुठल्याही संख्या, समज मी 10 लाख जरी संख्या घेतली किंवा 1 जरी संख्या घेतली, 1/0 केला किंवा 10 लाख/0 किंवा तुम्ही कुठलीही एक संख्या घ्या, भागीला 0 केला तर त्याचं उत्तर नेहमी इनडेफिनाइट, ज्याला अनंत असे म्हणतात, इन्फिनिटी म्हणतात, असं उत्तर येतं त्याचं. तर अनंत हे त्याचं उत्तर असेल. ह्याचंच उलट जर एखाद्या झिरोला कुठल्याही संख्येने भाग दिला तर त्याचं उत्तर 0 होतं. कुठल्याही संख्येने झिरोला कुठल्याही संख्येने भाग दिला तर त्याचं उत्तर 0 होतं. पण इथे भागीला 0 आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 1 इनडेफिनाइट हे उत्तर येईल किंवा इन्फिनिटी. 0.050 + 0.05 + 0.005 याचं उत्तर काय? तर सगळ्यात पहिले आपण जे काही दिलेलं आहे ते उत्तर लिहून घेऊ, प्रश्न लिहून घेऊ. आता सगळ्यांची बेरीज करायची आहे. 0.500
प्लस 0.005. तर हे 0 + 0 + 5 इथे येतील 5. 5 + 0 + 0 5 येतील. 0 + 5 + 0 5 येतात. आणि ते 0ला 0 0.555 म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. समजा जर गणितामध्ये इथे हे 0 नसते, 0.05 दिला असता आणि इथे 0.5 दिला असता आणि त्यानंतर इथे 0.005 असं दिलं असतं, तर इथे तुम्ही स्वतःहून 0 घ्यायचे आहेत. कारण की पॉईंटच्या एखादी संख्येनंतर तुम्ही कितीही 0 दिलं तर त्या शून्याला व्हॅल्यू नसते. 3 गुणिले एक्स नाही आहे हा, 3 गुणिला एम बरोबर 48. तर एमची किंमत किती? तर 3 गुणिला जर एम घेतला बरोबर 48, तर एम हा गुणाकारात आहे, एम जशाला तसाच लिहिला. हा 3 हा गुणाकारात आहे, तिकडे पाठवायचा आहे, भागाकारात जाईल. 3 एक 3, इथे 3 एक 3, खाली उरला 1, 3 सक 18 म्हणजे 16 त्रिक 48, किंवा असा भाग देऊन 16 उत्तर येतंय. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल की एम बरोबर 3, ए बरोबर 1, इथं चुकून स्किप झालंय, बी बरोबर 2, सी बरोबर 3, तर डी बरोबर 4, तर ई बरोबर 5, तर एक्स बरोबर किती? तर तुम्हाला सगळ्यांना पहिले मी पण सांगितलेलं आहे की ABCD हे यांचा तर तुम्ही रट्टाच मारून ठेवा की कुठलाही विचारला तर तुमचा वेळ वाचवण्यासाठी हा डायरेक्टच तुम्ही उत्तर मारू शकता. एक्स येतो 24 नंबरला. ऑप्शन क्रमांक ड हे तुमचं उत्तर असेल. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं असतं आर कुठल्या नंबरला आहे, तर 18 नंबरला आहे. एल विचारला असता एल 12 नंबरला आहे. असं कोणताही विचारला तर तुमच्या तोंडावरती पाहिजे, कारण की तुम्हाला एक्झाममध्ये कॉम्पीट करायचं आहे. तुम्हाला ABCDE असं लिहून त्याच्या खाली नंबर लिहिण्यापेक्षा जर तुम्हाला कोणाशी कॉम्पीट करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी जास्तीत जास्त लक्षातच राहिल्या पाहिजे आणि ऑन दी स्पॉटच आल्या पाहिजे. त्याचा बेनिफिट तुम्हाला, तुम्ही जसं प्रॅक्टिस करत जाल तसं तुम्हाला 1-1 मिनटं करून तुम्ही एक्झाममध्ये वेळ वाचू शकता. 1 ते 100 अंक लिहिताना 8 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? तर आपण बेसिक काढून घेऊ. 1 ते 10 मध्ये 8 एकदाच येतो. 10 ते 20 मध्ये किंवा 11 ते 20 मध्ये घ्या. 11 ते 20 मध्ये 8 एकदाच येतो. 21 ते 30 मध्ये 8 एकदाच येतो. 18 मध्ये इथे येतो. 28 ला एकदा येतो. तसंच 30 पर्यंत तीनदा आलं तर 100 पर्यंत किती वेळेस येणार आहे? तर 30 पर्यंत तीनदा, तर 100 पर्यंत 10 वेळेस येईल. कारण की 90 पर्यंत 9 वेळेस येईल, तर हा 10 वेळेस होईल. 1 ते 100 पर्यंत तसा पाहायला गेला तर 1 ते 100 पर्यंत 10. पण 80 ते 89 मध्ये 8 किती वेळेस रिपीट होतो ते बघायचं आहे. तर 8 हा 80 पासून सुरुवात होते. 80 ला 1, 81 ला 1, 82 ला 1, 83 ला 1. असं जर पाहायला गेलं तर 80 ला 1, 81 ला 2, म्हणजे 81 ला 2, तर 89 ला 1 असणार आहे. म्हणजे 81 ला 2 होतात, तर 89 ला टोटल 10 होतील. तुम्ही 88 बद्दल जर विचार करत असेल की ते एक एक्स्ट्रा येतो, तर हा एक आपण ह्याच्यामध्येच कन्सिडर केलेला आहे, एकक स्थानचा अंक. तर हे 10 प्लस हे 10 असे टोटल 20 वेळा हा अंक येतो. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असेल. ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे असं विचारलेलं आहे. तर ही कुठलीही पर्टिक्युलर विषम संख्या डिनोट नाही केलेली आहे की 10च्या आत 10च्या बाहेर. तर तसंच विषम संख्या ही कोणतीही असू शकते, म्हणून आपण सगळ्यात लहानात लहान संख्या घ्यायची जेणेकरून तुम्हाला गणित सोपं जाईल. तर ची किंमत मी मानली की 1च आहे. जर ही एक विषम संख्या आहे तर 1 + 13 किती येतील? 14 येतील, जी समसंख्या असेल. आणि आपल्याला विषम संख्या विचारलेली आहे. 1 गुणिला 2 म्हणजे 1 गुणिला 2 जर केले तर त्याचं उत्तर 2 येतं, जी समसंख्या आहे. 1 अधिक 2 बरोबर 3 येतं, म्हणून विषम संख्या ही ऑप्शन क्रमांक क हे तुमचं उत्तर असेल. 5 बरोबर असा ॲरो करून दिलेला होता 20, 6चा ॲरो करून दिला होता 24, 7चा ॲरो करून दिला होता 28, तर 10चा ॲरो करून त्यांनी विचारलं होतं की ती कोणती संख्या येईल. जर 5 गुणिला 4 केलं तर 5 चोक 20 येतात. 6 गुणिला 4 केलं तर 6 चोक 20 येतात, 6 चोक 24 येतात. 7 गुणिला 4 केलं तर 7 चोक 28 येतात. तसंच 10 गुणिला सुद्धा 4 करायचं आहे, म्हणून इथे येईल 40. ऑप्शन क्रमांक ड हे तुमचं उत्तर असेल, 40. दोन भावांच्या वयामध्ये आज 7 वर्षाचं अंतर आहे, तर 11 वर्षानंतर किती अंतर असणार आहे? समजा तुमच्या घरात कोणीही घ्या, तुमचा भाऊ बहीण किंवा वडील, तुमच्यामध्ये समजा 20 वर्षाचं अंतर आहे वडिलांनी तुमच्यामध्ये. 20 वर्षापूर्वी समजा, किंवा आजच्या घडीला घ्या की वडिलांचं वय 40 आहे, तुमचं वय 20 आहे.
जसं वडिलांचं वय 41 होईल तसं तुमचं 21 पण होईल. म्हणजे वयाचा जो अंतर असतो 20 वर्षाचा तो तसाच राहतो. ज्यावेळेस तुमच्या वडिलांचं वय 60 होईल त्यावेळेस तुमचं पण वय 40 होईल, म्हणजे 20च वर्षाचा गॅप राहतो. तर जे हे 7 वर्षाचा गॅप आहे हे अंतर हे नेहमी कॉन्स्टंट होतं, कारण की दोघांचे वय सेम वर्षाने वाढत राहतात. म्हणून ह्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क, 7 वर्ष, जो कधीच बदलणार नाही. 2.5 किलोग्रॅम प्लस 500 ग्रॅम प्लस 125 ग्रॅम. जर कोणी म्हणतंय की 2.5 किलोग्रॅम आहे तर त्याचा अर्थ असा होतो की 2 किलो प्लस 500 ग्राम असं मिक्सर आहे. तर आपण ह्याला सरळ सरळ 2.5ला मी 2.500 करतो, प्लस हे जर मी 1 किलोग्रॅम, याचाच अर्थ होतो 1000 ग्रॅम. तर मी किंवा ह्याला जर हजाराने, प्रत्येकाला हजाराने भाग दिला तर इथे मला काय भेटेल, तर इथे मला भेटेल 0. हा शून्य कटला, 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 तर इथे येईल 0.5, म्हणजेच 0.500. आणि ही पुढे 125चा हजाराने भाग दिला तर हा शून्य कटला तर हा पॉईंट इथे जाईल, हा शून्य कटला तर पॉईंट इथे जाईल, हा शून्य कटला तर इथे 0.125 होईल, म्हणजेच प्लस 0.125. जर यांची बेरीज केली तर इथे येतात 0.5, 0, 2 आणि 0, 0 प्लस 2, 2 येतात, 5 आणि 5 10 प्लस 1 11, पॉईंट दिला, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3.125. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असेल 3 अधिक 2 गुणिला 4 प्लस 6. तर आपल्याला बोडमास रूल वापरायचा आहे, म्हणजे सगळ्यात पहिले गुणाकार कंस सोडवायचा असतो, त्यानंतर गुणाकार किंवा भागाकार जी प्रोसेस पहिले येईल ती करायची असते. तर ह्याच्यामध्ये गुणाकार आलेला आहे, 4 दोन्ही येतात 8, तर 3 जशाला तसा 8 प्लस 6. आता यांचा सगळेच बेरीज आहे, तुम्ही बेरीज करू शकता. 8 आणि 3 11, 11 प्लस 6 17 येतात. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. 250 रुपयाच्या वस्तूची किंमत 50% वाढली तर नवीन किंमत किती? तर आता तुम्ही ह्याला 2-4 मेथडने सॉल्व्ह करू शकता. तर 250चे पहिले 50% काढा. 250चे 50% होतात 125, प्लस 125 केलं तर तुम्हाला 375 उत्तर येईल. किंवा दुसरी एक मेथड आहे 50%, म्हणजेच तुम्ही जर 50% म्हटला तर 50% किंवा % प्रति 100 याचा अर्थ होतो टक्क्याचा, ह्या सिम्बॉलचा अर्थ होतो प्रति 100 किंवा भागीला 100. तर भागीला 100 करायचे आहे आणि 1/2 उत्तर येतं. तर ही असते तुमची मूळ संख्या. अंशात वाढ किंवा घट झालेली असते. तर जर समज 2 रुपये होते माझ्याकडे पहिले आणि त्यामध्ये अंशाची वाढ झाली आहे, म्हणजे ह्याचे 50%ची वाढ झालेली आहे आणि आता ती 3 झालेली आहे. जर तुम्हाला नुसती वाढ विचारली असती तर आपण 1 लिहिला असता, पण त्यांनी विचारलं आहे की नवीन किंमत किती, तर नवीन किंमत म्हणजे 3 रुपये विचारलं आहे. तर 2 बरोबर 250 रुपये जुनी किंमत, तर 3 बरोबर किती असा तिरकस गुणाकार करून घ्या. 250 गुणिला 3 भागीला 2, तर इथे भाग दिल्यानंतर इथे 125 येतील. 125 गुणिला 3 येतील 25 त्रिक 75 आणि 3 एक 3, म्हणजे 375. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल. 1 ते 16 संख्यांची बेरीज किती? तर ह्यासाठी जर सलग तुम्हाला 1 ते n नंबरपर्यंत, म्हणजे 100, 150, 200 व्हॉटेवर कुठलाही नंबर आला तर त्यासाठी जर तुम्हाला बेरीज विचारली असेल तर त्याचं एक सूत्र आहे. n म्हणजेच त्या संख्या किती संख्यापर्यंत विचारलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये n+1 म्हणजेच ती संख्या आणि त्याच्या लगेच पुढची एक संख्या भागीला 2 ही असेल त्यांची बेरीज. तर n म्हणजेच 16 पर्यंत विचारलेली आहे, 16 अंकी. 16 गुणिला त्याच्यानंतर 17, त्याच्याच पुढची n+1 म्हणजे 16 + 1 17 भागीला 2. बे 1 बे, इथे 8ने भाग दिला, 16 8 बे 8 16 आणि 8 गुणिला 17 करायचे आहेत. 17 गुणिला 8, 8 7 56. जर इथे कुठलाही एक ऑप्शन नसता, इथे एखादा ऑप्शन असला असता एकच स्थानी 6 एकच संख्या आहे, आपण डोळे झाकून हा मारला असता, पण तरी पण आता पुढे सोडूया. 8 7 56, हातच्याले 5, 8 आणि 5, 8 एक 8 आणि 5 13, म्हणजे 136. ऑप्शन क्रमांक अ हे तुमचं उत्तर असेल. खालीलपैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? तर सगळ्यांना जर परिमेय संख्या काढता येत नसेल तर सरळ सरळ यांचा भागाकार करा. 203 म्हणजेच 0.2ने ह्याला भाग द्या, 0 पॉईंट आला इथे 0 येईल. 3ने भाग दिल्यानंतर 6 18, खाली परत 2 उरतील 0, म्हणजेच 6 6 येत राहतील. तर ह्याची व्हॅल्यू आली 0.66 किंवा 67 लिहू शकतात.
5 भागीला 6 केले तर 0 पॉईंट येतील. 6ने ह्याला 5ने भाग द्या, इथे 0 घ्या, 6 8 48, 6 8 48, खाली किती उरले? खाली उरले 2, सैन त्रिक 18, आता जे उरत राहतील ते 0.83, 1.1/2 म्हणजे 0.5 येतात सरळ सरळ, आणि 4/5 म्हणजेच 0. इथे 0ने भाग द्या, सॉरी 9ने भाग द्या, तर इथे 40 होईल. 40 भागीला 9, 9 चोक 36, आणि 9 चोक 36, परत 4 4 उरत राहतील. तर सगळ्यात मोठी परिमेय संख्या विचारलेली आहे, तर सगळ्यात मोठी संख्या 0.83 आहे, जी ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल. 260 प्लस 112 बरोबर 400 वजा किती? तर सरळ सरळ मी तुम्हाला एक इथे शॉर्ट ट्रिक सांगतो की 400 इथे डबल शून्य आहे, हा वजाचा चिन्ह आहे, हा इकडे जाईल प्लस होईल, हा 6 0 प्लस 2 हा 2च राहील. जर शून्यामधून 2 काढले तर खाली एकक स्थानी 8 उरतात, आणि कुठेच एकक स्थानी 8 एकाच ठिकाणी आहे. तुम्ही डोळे झाकून हे उत्तर मारू शकता, किंवा जर तुम्हाला थोडासा वेळ अजून घालवायचा असेल तर तुम्ही इथे बेरीज करा. 260 प्लस 112, 2 6 7 आणि 3, तर 400 वजा हा एक्स इथे प्लस वजामध्ये आहे, त्या साईडला पाठवला, याची बेरीज होती 372. तर हा इथे इथून इकडे पाठवला तर हा वजामध्ये जाईल 372, आणि इथे हा वजाचा एक्स तिकडच्या साईडला पाठवला, हा प्लसमध्ये जाईल, म्हणजेच एक्स बरोबर येईल 400 वजा 372. तर ह्याच्यामधून शून्यातून 2 गेले तर खाली उरतील 8, हातचा वापस दिला तर 40मधून 38 गेले, खाली उरले 2, 28. जर ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. अर्ध्याच्या वर गणितं तुमचे एकक स्थानच्या नंबरने सॉल्व्ह होतात, आणि त्याने तुम्हाला संख्या सिरीज दिलेले आहेत 9 14 19 24 29 आणि 34. त्यानंतर विचारलेलं आहे कोणती संख्या येईल. तर तुम्ही इथे पाहू शकता, एकतर अल्टरनेट नंबर घ्या, 9 नंतर 19, 19 नंतर 29, आणि 29 नंतर किती येईल तर 39. डोळे झाकून तुम्ही हे उत्तर मारू शकता. किंवा 14 नंतर 24, 24 नंतर 34. जर ह्याच्या नंतरचं विचारलं असतं तर 44 उत्तर आलं असतं. तसंच ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये जरी डिफरन्स काढला असता तर हा 5, हा 5, हा 5, हा 5 आणि हा 5, असा प्रत्येकात 5 डिफरन्स आहे. तर ह्याच्या पुढचा 5ने डिफरन्स काढला तर 34 प्लस 5 39 येतील. तर ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. वर्गमुळात दिला होता 9 प्लस वर्गमुळात 144 बरोबर किती विचारलं होतं. तर हा 144 जर वर्गमुळातून बाहेर काढला तर इथे येतात 12, आणि 9 जर वर्गमुळातून बाहेर काढले तर ते येतात 3, किंवा 3चा वर्ग 9 होतो आणि 12चा वर्ग 144 होतो. तर वर्गमुळात करायचं असेल तर उलटं होतं. तर इथे विचारलेलं आहे 3 प्लस 12 बरोबर किती येतील, तर ते येतील 15. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल. जर आता घड्याळात 2 AM म्हणजे सकाळचे 2 वाजले असतील किंवा रात्रीचे 2 वाजले असतील तर 120 मिनिटानंतर 120 मिनिट म्हणजे किती, तर भागीला 60 करा, तुम्हाला तास मिळतील. म्हणजे जर 2 तास, म्हणजे जर 2 तासानंतर किती वाजतील, तर 2 नंतर प्लस 2 केले तर 4 AM होतील, म्हणजे 4 वाजतील सकाळचे. तर ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन इकडे तिकडे शफल झाले तर 4 AM. 3.12 किलोमीटर बरोबर किती मीटर, तर 1 किलोमीटर बरोबर असतात 1000 मीटर. तर ह्याला पहिले सगळेच ऑप्शन मीटरमध्ये आहेत. तर 3.12 ला जर आपण डायरेक्टच हजाराने गुणला तर तुम्हाला उत्तर मिळेल. हा जर पॉईंट कट केला तर हा शून्य कट केला तर हा पॉईंट इकडे शिफ्ट होतो, म्हणजे 31.2 होतील. त्यानंतर हा शून्य कट केला तर हा पॉईंट इथे शिफ्ट होतो, म्हणजे 312 होतील. आणि हा शून्याला शून्य इथे ठेवून दिला तर 3120 होतील, म्हणजे 3120 मीटर हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 1. 4 तिकिटांची किंमत 256 आहे, तर एका तिकिटाची किंमत किती, तर एका तिकिटाची किंमत विचारलेली आहे. तर सरळ सरळ तुम्ही 4ने ह्याला भाग देऊ शकता. जर चुकून असं विचारलं असतं 4 तिकिटाची किंमत 256 आहे आणि 7 किंवा 8 तिकिटाची किंमत किंवा 11 तिकिटाची किंमत किती, तर आपण एक्स मानला असता आणि तिरकस गुणाकार केला असता. तर इथे कसं झालं असतं, आता इथे एकच विचारलं आहे म्हणून एकच लिहितो मी. तर 256 चुकून 7 किंवा 11 असले असते तर गुणीला 7 केले असते, पण इथे एक विचारला आहे म्हणून एकच किंमतीचे भागीला 4. तर 4ने ह्याला भाग द्या, 6 6 24. तर इथे सुरुवातीला 6 एकाच ठिकाणी, ऑप्शन क्रमांक बी उत्तर मारू शकता. किंवा पुढे सॉल्व करायचं असेल तर हातचा खाली एक उरतील, 4 चोक 16. तर 64 ह्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी.
0.0004 गुणिला 100 म्हणजे 100. तर ह्याच्यावरती सिम्पली हा पॉईंट, हा शून्य कट करायचा आहे. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट इथे शिफ्ट होईल. त्यानंतर परत एकदा करून दाखवतो मी. हा पॉईंट इकडे शिफ्ट होईल, इथे पॉईंट येईल. त्यानंतर हा शून्य कट झाला तर हा पॉईंट इथे शिफ्ट होईल. म्हणजे तुमचं उत्तर पाहिजे 0 नंतर हा 04 एवढं डिजिट पाहिजे. तर 0.04 इथेच आहे. बाकीच्या ठिकाणी 0010 पैकी आणि नाही आहे. ह्याच्यानंतर मी 100 जरी झिरो लावले तरी गणितावरती फरक पडत नाही, कारण की आपलं ॲक्च्युली उत्तर इथं एवढंच आहे. तर ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. 8 वाजता घड्याळाचा काटामध्ये अंतर किती कोणाचा असेल? तर ज्यावेळेस घड्याळाचा काटा हा 3 वाजता असतो, तर त्यावेळेस हा इथे 3ला असतो, इथे 12ला असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये एकही डिग्रीचं फ्लक्च्युएशन इथे होत नाही. तर तसंच 1 मिनिटाला 6 डिग्री कोण हे फ्लक्च्युएट होत असतात. तर 1 मिनिटं म्हणजे 6 डिग्री असतात. तर ह्यामध्ये टोटल किती मिनिटं आहेत तसं पाहायला गेलं इथे 5, म्हणजेच एका ह्याच्यामध्ये 5 मिनिटं असतात. तर इथे 12 ते 1 मध्ये होतात 30 30 डिग्री आणि इथे होतात 60 डिग्री. तसंच इथे होतात 90 डिग्री. तर भरपूर जणांना सरळ सरळ उत्तर सुद्धा माहिती आहे 90 डिग्री. -3 गुणिला -3 गुणिला -3. तर वजा वजा जर गुणाकारामध्ये असतील तर ते होतात प्लस. म्हणजे पहिले दोन जर वजा वजाचा गुणाकार केला तर तो प्लस होईल. म्हणजे हा प्लसचं चिन्ह, प्लस गुणिला वजाचं चिन्ह असेल तर तिथे वजाचं चिन्ह राहतं. तर इथे एकाच ठिकाणी वजाचं चिन्ह आहे, पण यापैकी नाही हे सुद्धा ऑप्शन आहे. त्यानंतर ह्या 3 संख्येचा गुणाकार करायचा आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि ऑप्शन क्रमांक 27 इथे कुठेच नाही आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. गडचिरोली शहर पोलीस भरतीमध्ये हे ऑप्शन क उत्तर दिलेलं आहे आणि ते सरासर चूक आहे. तर याचं उत्तर यापैकी नाही किंवा -27 असं उत्तर पाहिजे होते. 9,99,999 ह्या मालिकेतील पुढच्या संख्या किती? तर ह्या मालिकेतील पुढच्या संख्या किती? संख्या कोणती पाहिजे होते? इथे 3 वेळेस 9 आहेत. पुढची संख्येमध्ये 4 9 असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब हे त्याचं उत्तर असेल. 5 माणूस 30 दिवसात एक काम करतात, तर 15 माणसे तेच काम किती दिवसात करतील? तर 5 माणसं दिलेले आहेत की ते काम 30 दिवसात करतात. तर इथे आपल्याला MDH मसाल्यांची भाजी करून, इथे मसाल्यांचा वापर करून भाजी बनवायची आहे. तर MDH म्हणजे काय? तर M1D1H1 M1D1H1 भागीला W1 बरोबर M2D2H2 भागीला W2. तर हे M असतात माणसं मेन, ज्याला इंग्लिश म्हणतात. डी म्हणजे डेज असतात, किती दिवस काम केलं, किती माणसांनी काम केलं, किती दिवसांनी काम केलं, किती दिवस काम केलं आणि किती तास काम केलं, किंवा सेकंद विकंद बाकीच्याही काही गोष्टी असू शकतात जे इथे लिहायचं आहे. त्यानंतर डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे किती कामं केलेत. म्हणजे 15 खुर्च्या बनवल्यात, 20 खुर्च्या बनवल्यात. तसेच हे दुसऱ्या वेळेस दुसरे माणसं, दुसरे त्यांनी किती दिवस लावले आणि किती तास वापरले. ज्या संख्या दिलेल्या नाहीत त्याच्या जागी सरळ सरळ एक पुटअप करायचं आहे. म्हणजे एक ही व्हॅल्यू ठेवायची आहे. 5 माणूस 30 दिवस, एका साईडला 5 माणसं MDH पैकी 5 माणसं दिलेले आहेत, 5 माणूस दिवस दिलेले आहेत 30, तास दिलेलं नाही आहे. एक लिहू शकता किंवा नाही जरी लिहिलं तरी काही फरक पडत नाही. भागीला इथे तुम्हाला दिलेलं नाही आहे डब्ल्यू किती काम करतात. एक लिहिला काय नाही लिहिला काय फरक नाही पडत. तर हा नाही लिहिला तर जास्त बरं होईल. बरोबर 15 माणसे, दुसऱ्या साईडला M2D2. तर 15 माणसे किती दिवसात काम करतील असं विचारलेलं आहे. तर डीच विचारलेलं आहे. तास दिलेला नाही आहे, तास एकच पकडायचा आहे भागीला 1. तर इथे येतील डी बरोबर 15 गुणिला 30, 5 गुणिला 30, 5 गुणिला 30 जशाल तसे ठेवा, खाली 15 घ्या. हा इथे गुणाकारात आहे, त्या साईडला पाठवलं भागाकारात जाईल. 15 1 15, 15 2 30, 5 गुणिला 2 म्हणजेच येतील किती? 5 गुणिला 2 येतील 10 दिवस. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर असेल. न्यूटन सांकेतिक भाषेत हा 568703 असा लिहितात. तर टो हा शब्द कसा लिहिणार? जर तुम्ही इथे जर बघितलं सिक्वेन्सने तर ह्याचा आणि ह्याचा ॲक्च्युली काहीच लिंक लागत नाही आहे. म्हणजेच तुम्हाला या शब्दासाठी, प्रत्येक शब्दासाठी ह्याचं अक्षर दिलेलं आहे. जसं की Nला 5 म्हणतात, ईला 6 म्हणतात, डब्ल्यूला 8 म्हणतात, टीला 7 म्हणतात, ओला 0 म्हणतात आणि Nला 3 म्हणतात. तर हे शब्द तुम्हाला वापरायचे आहेत. टी साठी कोणता शब्द वापरलेला आहे? टी साठी 7 वापरलेला आहे, तर तो लिहायचा 7.
ओ साठी कुठला शब्द वापरलेला आहे, तर ओ साठी 0 वापरलेला आहे, 0 लावायचा आहे. डब्ल्यू साठी कोणता शब्द वापरलेला आहे, तर डब्ल्यू साठी 8 शब्द वापरलेला आहे, 8 अंक वापरलेला आहे. तर 708 हे त्याचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक क. 240च्या 15% किती? तर ज्यावेळेस तुमच्या समोर चाचीचे आले, सरळ सरळ गुणाकार करायचा आहे 240च्या, तर इथे गुणाकार गुणीला 15%. तर 15% याचा अर्थ असतो टक्के, या टक्केचा अर्थ होतो प्रति 100. परसेंट, पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे 100. प्रति 100 किती? तर भागीला 100 करायचे आहे हे चिन्ह असलं किंवा टक्के लिहिलेलं असेल तर. ह्याच्याच उलट जर तुम्हाला टक्केवारी काढायची असेल एखाद्या संख्येची, तर गुणीला 100 करावं लागतं. ह्याच्यामधला हा फरक आहे. 2 शून्य आहेत, इथे 5ने भाग देऊन घेऊया. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10 आणि 1 शून्य. तर हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे एक बे, बे दोन्ही 4, 12 गुणीला 3 येतात 36. तर 240चे 15% म्हणजेच येतात 36. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल.